ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। जाऊयात पत्रकार परिषदेत, जिथे बोलतायत अशोक चव्हाण। संदर्भामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सर्व उपसमिती जी आहे यांच्या वतीने दोन्ही सभागृहाचे सन्मान्य विरोधी पक्ष नेते, विविध विभागाचे मंत्री, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि सर्व विधितज्ञ जे आहेत यांच्यासोबत या विषयावर सखोल चर्चा ही वेळोवेळी आम्ही सर्वांनी केलेली आहे। आणि जे काही सिनियर काउन्सिल्स आहेत दिल्लीमध्ये, जे सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाच्या बाजूने बाजू मांडणारे सर्व जे शासनाचे प्रतिनिधी म्हणून श्री पटवालिया, श्री मुकुल रोहतगी, श्री थोरात, अन्य संघटनांच्या वतीने अपियर होणारे सर्व जे सिनियर काउन्सिल्स आहेत, श्री कपिल सिब्बल आहेत, अभिषेक मनु सिंघवी आहेत, रफिक दादा आहेत, चंद्र उदय सिंग आहेत, अन्य बरेच लोक आहेत, 10-12 इंटरव्हिनर्स आहेत। यांच्या सर्वांचे अर्ज त्यांच्याशी आम्ही सल्लामसलत केला, सिनियर काउन्सिलशी सल्लामसलत केला, विरोधी पक्ष नेत्यांशी सल्लामसलत केला। सर्वांशी चर्चा करून या बाबतीमध्ये सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये जी इंटरिम स्थगिती, अंतरिम स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने यावर्षी दिलेली आहे आरक्षणासंदर्भामध्ये, त्या बाबतीमध्ये तो स्टे वेकेट व्हावा आणि हा स्टे वेकेट व्हावा याकरता राज्य शासनाच्या वतीने आजच सकाळी सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। लार्जर बेंच समोर हा विषय गेलेलाच आहे, परंतु इंटरिम स्टेच्या बाबतीमध्ये लार्जर बेंचनी आमचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि तो स्टे वेकेट करण्याच्या बाबतीमध्ये, ते अंतरिम स्थगिती उठवण्याच्या बाबतीमध्ये हा निर्णय व्हावा, अशा प्रकारचा अर्ज आजच सर्वोच्च न्यायालयामध्ये सरकारच्या वतीने दाखल करण्यात आलेला आहे। त्यावर चीफ जस्टिस समोर हा विषय जाईल, त्यातून मग ते जे निर्णय घेतील त्या अनुषंगाने पुढील कारवाई जी काही अपेक्षित त्या पद्धतीने सरकार आपली बाजू मांडेल। तत्पूर्वी जी उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता मराठा समाजातील विद्यार्थी असतील, युवक असतील, त्या सर्वांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून अन्य पर्याय काय काय आपल्यासमोर उपलब्ध आहेत यावरही आज मंत्रिमंडळामध्ये सखोल चर्चा झाली आणि त्या सखोल चर्चेच्या अनुषंगाने राज्याच्या मंत्रिमंडळाने आज निर्णय घेतले, जे मी आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। पहिला निर्णय असा आहे की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, म्हणजे EWS जे म्हणजे आपण म्हणू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेला लाभ जो आहे तो SC-BC प्रवर्गातील उमेदवारांना देण्यात येईल। आतापर्यंत जे चॅनल बंद होतं मध्यंतरी, कारण दोन्ही बेनिफिट मिळून अशा पद्धतीचा तो विषय होता, परंतु आता इथे स्थगिती मिळाल्यामुळे ज्या सवलती आर्थिक दुर्बल घटकांसाठी EWS मध्ये ज्या देण्यात येत होत्या त्याचा लाभ आता SC-BC प्रवर्गातील उमेदवारांना देण्यात येईल। त्याचबरोबर राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती जी आहे ही योजना पूर्वी SC-BC विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आली होती, ती तशीच आता EWS मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना लागू करण्यात येईल। राज्य शासनाने या वित्तीय वर्षासाठी 600 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे या शिष्यवृत्तीकरता। ज्यादा निधीची आवश्यकता भासल्यास त्याची सुद्धा तरतूद अधिक करता येईल। त्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना पूर्वी SC-BC प्रवर्गासाठी लागू होती, ती तशीच आता EWS मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांकरता सुद्धा लागू करण्यात येईल। त्यासाठी 80 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे। यासाठी पूर्ण निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। ज्यादा निधीची आवश्यकता असेल तर त्याची सुद्धा तरतूद निश्चितच केली जाईल। त्याचबरोबर उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह योजना जी आहे ती शासकीय व इतर इमारतीमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरिता वसतिगृह चालवण्याकरता नोंदणीकृत संस्थांना देण्याची योजना राबवण्यात येते। ही योजना
अधिक गतिमान केली जाईल. ती मधल्या सरकारने जाहीर केलं, पण प्रत्यक्ष त्याच्यामध्ये फार गती आली नाही. आता त्या योजनासुद्धा विद्यमान सरकारकडून त्याला गती देण्यात येईल. त्याच्या ज्या अडचणी असतील त्या दूर करून कालबद्ध कार्यक्रम आखून त्यांना त्या योजनेला गती देण्यात येईल. त्याचबरोबर सारथीच्या बाबतीमध्ये भरीव निधी व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल. सारथी संस्थेने या वर्षाकरता 130 कोटीची मागणी केलेली आहे, ती त्यांना देण्यात येईल आणि त्याच्यापेक्षाही जास्त निधी जर लागलं तर त्याच्यापेक्षाही जास्त निधी निश्चित देण्यात येईल. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडे बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी आर्थिक मदत देण्यात येत आहे. यासाठी भाग भांडवल म्हणून 400 कोटी रुपये हे वाढवण्यात आलेले आहेत. त्यालाही जादा निधीची गरज असेल अण्णासाहेब पाटील महामंडळात, तो सुद्धा देण्याची भूमिका कॅबिनेटने स्वीकारलेली आहे. तरतुदीपेक्षा जास्त आवश्यकता ती पण देण्यात येईल. मराठा क्रांती मोर्चामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात नोकरी देण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्याप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. प्रस्ताव जसे प्राप्त होतील त्यामधून 1 महिन्याच्या आत शासनाकडून अडचण काही नाही, परंतु काही लोकांचे वारसा हक्काचे विषय आहेत, कोणाच्या नावाने नोकरी देणे असे काही विषय त्यांच्याकडे असतील, त्यालाही मार्ग कायदेशीर बघावा लागेल. परंतु त्यांना 1 महिन्याच्या आत परिवहन महामंडळामध्ये रुजू करून देता येईल. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चामध्ये आंदोलकांवरील दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची कारवाई सध्या सुरू आहे. आज मितीत शासनाकडे फक्त 26 प्रकरणं प्रलंबित, बाकी सर्व प्रकरणं मार्गी लागलेली, ऑल केसेस हॅव बीन विड्रॉन. आता ज्याच्यामध्ये पोलिसांवर हल्ले झालेले आहेत, गंभीर प्रकरण आहेत, तो विषय वेगळा. परंतु नॉर्मल कोर्समध्ये मोर्चा काढण्यासंदर्भातले जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत ते बहुतांश मागे घेतले. ते तर फक्त 26 प्रकरणं प्रलंबित आहेत, ते सुद्धा 1 महिन्याच्या आत मागे घेण्यासंदर्भातली कारवाई ही पूर्ण करण्यात येईल. तर हे महत्त्वाचे निर्णय हे घेण्यात आलेले आहेत. आणि SCBCच्या प्रवर्गामध्ये बसणाऱ्या लोकांचे सर्टिफिकेट लागतात, त्यांना जे काही प्रोसेस आहे त्याला कुठल्याही बाधा येणार नाही यासाठी सरकारने निर्देश दिलेले आहेत की त्यांना सर्टिफिकेट देण्याची प्रक्रिया आहे. खरं म्हणजे शासनाने असा कुठलाही प्रतिबंध केला नव्हता, परंतु खालच्या पातळीची जरा योजना जी आहे, सर्टिफिकेट किंवा जी काही प्रक्रिया आहे ती थोडी थंडावली होती मधल्या काळामध्ये. तर त्यांना क्लिअर इन्स्ट्रक्शन्स आहेत की SCBCच्या प्रवर्गामध्ये ज्या काही अटी शर्तीमध्ये बसणारे जे लोक असतील त्यांना SCBCचं प्रमाणपत्र संदर्भातली जी काही प्रोसेस आहे ती जलद गतीने त्याचा निपटारा व्हावा आणि सर्टिफिकेट्स त्यांना SCBC देण्यात यावी. अशा प्रकारचे हे जवळपास 9 निर्णय आज राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाने आज सर्वसंमतीने एकमताने घेतलेले आहेत. सर, प्रामुख्याने आपण EWS लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अनेक लाभ EWSचे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिले जातील, पण यापूर्वी या सगळ्या विद्यार्थ्यांनी किंवा नोकरीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी SCBCचं सर्टिफिकेट काढलेलं आहे, प्रमाणपत्र काढलेलं आहे. आता पुन्हा त्यांना नव्याने EWSचं प्रमाणपत्र काढावं लागेल. असं SCBCच्या संदर्भात नोकरीविषयीचा जो प्रश्न आहे, सुप्रीम कोर्टाने स्पेसिफिक त्याच्यामध्ये काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत, ते तपासण्याची कारवाई सध्या सुरू आहे. मग ते नोकरीच्या बाबतीमध्ये असो किंवा ॲडमिशन्सच्या बाबतीमध्ये असो, हा जो विषय आहे तो सुप्रीम कोर्टाच्या ज्या जजमेंटमुळे काही प्रश्न नव्याने समोर आलेले आहेत, ते तपास अजून त्याच्यामध्ये निर्णय व्हायचा यासाठी, कारण त्याच्यामध्ये काही लीगल इश्यूज आहेत, ते तपासून त्याच्यामध्ये सुद्धा सकारात्मक भूमिका घेण्याची सरकारची तयारी आहे. नाही, पण EWSचं प्रमाणपत्र काढावं लागेल का? नोकर भरती या ठिकाणी जाहीर केल्या आहेत, त्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. आता असं आहे की आता जोपर्यंत इंटरिम आदेश आहेत, आता सगळ्या गोष्टीचा सर्वंकष विचार करून ज्या गोष्टी शक्य आहेत ते जवळपास 9 मुद्द्यांवर निर्णय आज झालेले आहेत. आणि जसे जसे इतरही विषय आमच्यासमोर येतील ते सुद्धा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणि राज्य मंत्रिमंडळाच्या कक्षेमध्ये येणारे जेवढे विषय आहेत ते जसं जसं येतील त्यामध्ये सुद्धा वेळोवेळी सरकार निर्णय घेईल. सर, EWS प्रमाणपत्र लवकरात लवकर मिळावं यासाठी काही सूचना दिल्या जातील का? कारण आता बरेच शैक्षणिक प्रवेश सुरू झालेले आहेत, विद्यार्थ्यांनी मराठाचं म्हणजे SCBCचं प्रमाणपत्र काढलेलं आहे, ते सुद्धा ताबडतोब देण्याची आम्ही प्रक्रिया केलेली आहे. आणि SCBC सर्टिफिकेट असेल की EW संदर्भातली जी कारवाई असेल त्याला सुद्धा विनाविलंब तातडीने ते हे करावे, लोकांनी पेपर सबमिट करावे, तातडीने ते सुद्धा मार्गी लावण्यात येईल. ऍडमिशन प्रक्रिया थांबल्या आहेत त्या पुढे कशा सुरू करणार? कारण 11वीच्या किंवा इतर प्रक्रियांवर सुद्धा स्टे होता, थांबण्यात आलं होतं. त्यामध्ये असं आहे की सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत त्यामध्ये बरंचसं प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये काही ठिकाणी समोर आलेले आहेत.
ते तपासण्याचं काम सध्या लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट आहेत, कायदेशीर सल्लागार आहेत, त्यांच्याशी त्याच्यामध्ये मार्ग कसा काढता येईल हा आमचा प्रयत्न आहे. शिक्षण अशी विद्यार्थ्यांची की जुन्या जी प्रक्रिया झालेली आहे ती पुन्हा नव्याने होणार की आहे ती प्रक्रिया पुढे जाणार? कारण आता हा निर्णय अजूनही प्रलंबित आहे. त्या बाबतीमध्ये सरकार, कारण शेवटी कसं आहे, सुप्रीम कोर्टचे ऑर्डर्स जे आहेत ते अकॅडमिक इयर बऱ्याच ठिकाणी म्हटलंय त्यांनी, त्या ऑर्डर्समध्ये अकॅडमिक इयर 20-21चा उल्लेख काही ठिकाणी आहे. त्याच्यामुळे याची इम्प्लिकेशन्स काय आहेत हे तपासून घेऊनच निर्णय घेणं उचित होईल, कारण त्यातून परत नवीन काही विषय निर्माण व्हायला नको. मराठा आरक्षण को मिलने वाला जो लाभ था वो सुप्रीम कोर्ट में आने तक उसको ESW में के तहत देखिए आज महाराष्ट्र की कैबिनेट ने मराठा आरक्षण के संदर्भ में बहुत गहराई से विचार विमर्श करके तकरीबन 9 फैसले आज लिए हैं. मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार और सभी मंत्रिमंडल के सदस्यों ने इसमें एक ही वॉइस में ये पारित किया है. और सबसे पहले तो बात ये है कि आज सवेरे सुप्रीम कोर्ट में स्टेट गवर्नमेंट की ओर से इंटरिम स्टे जो सुप्रीम कोर्ट ने दिया है इस आरक्षण के संदर्भ में, उसको वेकेट करने के बारे में आज अर्ज दाखिल किया है सुप्रीम कोर्ट में. अब वो चीफ जस्टिस के सामने जाकर लार्जर बेंच की तरफ रिफर करने के बारे में जो हमने विनती की, उसका फैसला चीफ जस्टिस के सामने होने की उम्मीद है. हमने उसको दर्ज किया है. अब लीडर ऑफ अपोजिशन को कंसल्ट किया गया है, सभी राजनीतिक दलों को कंसल्ट किया गया है. इसमें जो संगठनाएं हैं मराठा समाज के अलग अलग, उनको विश्वास में लिया गया है. और राज्य मंत्रिमंडल के सभी सदस्यों को विश्वास में लेकर, सभी लोगों से और संगठनों को विश्वास में लेकर इस नतीजे पर सरकार ने आज फैसला किया है कि इंटरिम स्टे विकेट करने के लिए पूरी कोशिश. उसमें लीगल ओपिनियन सबसे बड़ी बात है कि जो सीनियर काउंसिल से दिल्ली में, चाहे वो सरकार की तरफ से हो या चाहे वो इंटरवीनर्स की तरफ से हो, ये दोनों की तरफ से जो सजे सुझाव आए हैं उसी के अनुसार उसमें इंटरवेंशन सिर्फ सरकारी नहीं, जिन जिन लोगों के, प्राइवेट लोगों के भी जो एप्लीकेशन फेवर में है आरक्षण के बारे में, इन सभी से राय मशवरा कर ये फैसला आज लिया गया है. और वो अकॉर्डिंगली अपना एप्लीकेशन राज्य सरकार की ओर से वहाँ दर्ज किया गया है. अन्य बातों के बारे में जो मैंने जिक्र किया है, इकोनॉमिकल वीकर सेक्शन में जो चीज़ों का आज अंतर्भाव है वो आज SCBC को ये सभी लागू हो जाएगा. जिसमें आप जो कहेंगे कि उसमें SCBC को जो लाभ दिए गए हैं, फिर वो छत्रपति शाहू महाराज शिक्षण जो अपनी स्कॉलरशिप का विषय है, फिर ये हॉस्टल्स का विषय है, फिर इसके बारे में अन्य जो आप सारथी का विषय है, अन्ना साहब पाटिल आर्थिक महामंडल का विषय है, ये सब इश्यू को जहाँ जहाँ SCBC को फायदा था, अभी वही हम लोग EWS में उसको हम लोगों ने ये फैसला किया कि EWS के सभी चीज़ों को वहाँ पर उसके अंतर्गत उसको बेनिफिट देने चाहिए. और जो लोग मराठा क्रांति मोर्चा के दौरान जिनके ऊपर पुलिस केसेस हुए हैं, उनके गंभीर मामलों को छोड़कर बाकी सब विड्रॉ हो गए. सिर्फ 26 केसेस हैं अभी जो विड्रॉ होना है. वो 26 केसों के बारे में 1 महीने के अंदर होम डिपार्टमेंट उसमें फैसला करकर वो केसेस विड्रॉ करेंगे. सिर्फ जहां गंभीर मामले हैं, जहां पुलिस पे अटैक हुआ है, जहां पर कोई प्रूफ्स अवेलेबल है, उसके बारे में थोड़ा सा मामला कोर्ट के फैसले के अधीन वो रहेगा. और जिन लोगों की जानें चली गई है, जो इसमें जान खो चुके हैं इस आंदोलन में, उनके जो लीगल हेयर्स हैं, उनको राज्य MSRTC या स्टेट ट्रांसपोर्ट कॉरपोरेशन में 1 महीने के अंदर उनको नौकरी दी जाएगी. उनको जो भी लीगल हेयर्स हैं उनको वहाँ पर समावेश करेंगे. तो ये ऐसे कुल मिलाकर 9 फैसले हैं जो स्टेट गवर्नमेंट लिए हैं. राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक 3.5 तासानंतर संपलेली आहे. अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत. SCBC प्रमाणपत्र देण्यामध्ये खंड नाही, ही प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती या ठिकाणी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या ठिकाणी दिलेली आहे. ही पत्रकार परिषद नुकतीच संपलेली आहे. महत्त्वपूर्ण 9 निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. 3.5 तास राज्य मंत्रिमंडळाची ही बैठक जी आहे ती सुरू होती. मराठा आंदोलनातील मृतांच्या नातेवाईकांना परिवहन महामंडळामध्ये 1 महिन्यात नोकऱ्या दिल्या जातील. समाजासाठी आज एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचे मराठा समाजासाठी आज कॅबिनेटने महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. सर सांगू शकाल ह्याने किती मोठ्या प्रमाणावर फायदा मिळणार आहे, कारण आंदोलन जे आहे ते राज्यात वाढत चालले? नाही, यामध्ये
जे राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं ते त्याला हायकोर्टाने देखील मान्यता दिली होती, परंतु दुर्दैवाने ते चॅलेंज झालं सुप्रीम कोर्टात आणि सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता स्थगिती उठवण्यासाठी देखील आज सर्वांनाच विश्वासात घेऊन मुख्यमंत्री महोदयांनी अगदी विरोधी पक्षनेत्यांपासून सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन आज ते स्थगिती उठवण्यासंदर्भातला अर्ज देखील सुप्रीम कोर्टात केलेला आहे. आणि सुप्रीम कोर्टामधली स्थगिती उठेपर्यंत मराठा समाजाला, विद्यार्थ्यांना, युवकांना रिलीफ मिळाला पाहिजे. त्यांना प्रवेशामध्ये त्यांना फायदा व्हावा, नोकऱ्यांमध्ये फायदा व्हावा, यासाठी ज्या काही योजना होत्या, EWSचं 10% आरक्षण होतं ते जेव्हा SCBCचं आरक्षण होतं आणि तेव्हा EWS आपण दोन्ही फायदे देता येत नव्हते, परंतु SCBCला स्थगिती दिल्यामुळे EWS 10% त्याचं ओपन केलेलं आहे. याच्यामध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आणि तरुणांना त्याचा फायदा होईल नक्कीच. राजेश्री शाहू महाराज जे त्यांची शिष्यवृत्ती आहे ही योजना, त्याच्यामधून प्रतिपूर्ती जी 50% फी आपण राज्य सरकार भरत होतं त्याच्यामध्ये फायदा होईल. त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून हजारो तरुणांना राज्य सरकारच्या वतीने कर्ज मिळत होतं, त्याचं व्याज जे आहे हे व्याज सरकार भरत होतं. ती योजना देखील ताबडतोबीने चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. सारथी जे आहे, सारथीमधून देखील खूप मोठ्या प्रमाणावर मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना, तरुणांना फायदा होत होता. ते देखील सक्षम आणि त्याला 600 कोटी ची 400 कोटी रुपयाचं आर्थिक जे काही तरतूद आहे ती देखील केली आहे आणि कुठलाही निधी कमी पडणार नाही असं मुख्यमंत्री महोदय आणि राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे. जेणेकरून सुप्रीम कोर्टातली जी अंतरिम स्थगिती आहे ही स्थगिती उठेपर्यंत या ज्या काही सोयी सुविधा आहेत, सवलती आहेत, या मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना आणि तरुणांना मिळाल्या पाहिजे ही भावना ठेवून सरकारने आज मोठा निर्णय घेतलेला आहे. पण तुम्ही आंदोलकांना काय सांगाल, कारण आंदोलन जे आहे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र होत आहे, अस्वस्थता जी आहे या समाजामध्ये? नाही, यामध्ये आज जो कॅबिनेटमध्ये जो निर्णय घेतलेला आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर समाजाला दिलासा मिळणार आहे आणि सुप्रीम कोर्टातली स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करते. त्यामध्ये कुठलेही काही त्रुटी ठेवलेल्या नाहीत. चांगले वकील, तज्ज्ञ, विधितज्ञ या सगळ्यांची टीम काम करते आहे. शेवटचा प्रश्न, पोलीस भरतीवरनं मात्र वाद आहे की जो पण आरक्षणाला स्थगिती आहे तर पोलीस भरती का करत आहात, याबाबत काही चर्चा झाली? यामध्ये देखील कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही ही भूमिका सरकारची आहे. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे, त्यामुळे एवढंच की कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी राज्य सरकार घेत आहे. आपण पाहतो ते एकनाथ शिंदे त्यांनी असं म्हटलेलं आहे की EWSचं जे 10% आरक्षण होतं त्याचा फायदा जो आहे तो मिळणार आहे आणि आज कॅबिनेटने महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. कॅमेरामॅन प्रशांत सह, रश्मी पुराणिक, ABP माझा, मुंबई.